नमस्कार. आपल्या सर्वांचे मनमंदिरा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पहिला. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने श्री गुरु कृपा होते आणि जीवनाचे कल्याण होते. श्री गणेशाय नमः. ग्रंथलेखक सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या आरंभी श्री गणेशाला वंदन करून ग्रंथलेखनासाठी शक्तिज्ञान यांची याचना केली आहे. त्याचप्रमाणे बुद्धीचे देवता श्री शारदा हिला नमन केले आहे. लक्ष्मीसहित श्री भगवान विष्णू, त्याचप्रमाणे पार्वतीसह भगवान शिवशंकर यांनाही विनम्रपणे अभिवादन केले आहे. सर्व सुरवर, गंधर्व, यक्षकिन्नर, ऋषीश्वर यांना नमन केले आहे. थोर कवी पराशर, व्यास, वाल्मिकी यांना कवित्व करण्यासाठी स्फूर्ती देण्याची विनंती केली आहे. ग्रंथलेखकाने मात्यापितांना अभिवादन करून स्वतःचा अल्प परिचय दिला आहे. लेखक श्री सरस्वती गंगाधर यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत, मातेचे नाव चंपा, आडनाव साखरे, गोत्र आपस्तंभ, शाखा कौंडिन्य, पूर्वजांचेही पुण्यस्मरण करून श्री गुरूंचे पट्टशिष्य सायदेव हे आपले ज्ञात मूळ पुरुष असल्याचे सांगून आपला वंशक्रम दिला आहे. सायदेवानंतर नागनाथ, देवराव, गंगाधर असा वंशक्रम सांगून श्री सरस्वती हे सायदेवापासूनचे 5वे पुरुष आहेत. श्री सरस्वती यांनी हे मराठी भाषेत गुरुचरित्र श्री गुरूंची आज्ञा झाली म्हणून लिहिलेले आहे. लेखक श्री सरस्वती गंगाधर अत्यंत रसाळ आर्जवी भाषेत श्रोत्याची विनवणी विनयसंपन्न मधुर शब्दात करतात. श्रोते व विद्वान बुद्धिमान वाचकांनो, मी एक सामान्य मनुष्य म्हणून आपण माझ्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष करू नका. माशीच्या तोंडातून गोळा आलेल्या मधाची महंता आपण मान्य करताना मोती सामान्य शिंपल्यात सापडतो म्हणून त्याचे मूल्य कमी होते का? ऊस बाहेरून वाकडा काळा असला तरी पिळल्यानंतर त्याच्यातून निघणारा रस अमृताप्रमाणे गोड असतो ना? त्याचप्रमाणे मी सामान्य मनुष्य असलो तरी तशात मी योजलेले शब्द परिणामकारक नसतील, परंतु मी वर्णन करीत असलेले हे श्रीगुरूंचे चरित्र प्रभावी आहे. माझ्या चुकाकडे लक्ष देऊ नका. श्री गुरु चरित्ररूपी अमृताचे प्राशन करा. या पहिल्या अध्यायामध्ये आपण नामकरणीची कथा जाणून घेणार आहोत. श्री गुरु नरसिंह सरस्वती यांचे गाणगापुरात वास्तव्य होते. त्यावेळी त्यांच्या दर्शनाच्या हेतूने लांबून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने प्रेमाने येत असत. श्रीगुरूच्या दर्शनामुळे आणि कृपा आशीर्वादाने त्यांचे हेतू सिद्धीला जात असत. त्यांना अपेक्षित फलांचा लाभ होत असे. सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती होऊन समाधान आनंद लाभत असे. दुःखाचा नाश, संकट निरसन, दैन्य संकट परिहार अशा अनेक दुःखाच्या मुक्ततेसाठी भाविक श्रीगुरूच्या दर्शनासाठी येत असत. श्री दत्तस्वरूप श्री नरसिंह सरस्वतीची रव्याती नामकर्णी नावाच्या एका भक्ताच्या कानावर गेली. ते ऐकून त्याला गाणगापुरी जाऊन श्रीगुरूचे दर्शन करावे असे मनापासून वाटू लागले. त्याने मनाचा निश्चय केला व श्रीगुरूच्या दर्शनाच्या हेतूने तो निघाला. तो सारखा चालत राहिला. मनामध्ये श्रीगुरूच्या दर्शनाची आर्तता लागली होती. मुखाने श्रीगुरूचे नामस्मरण करीत होता. भूक तहान याचे त्याला भान राहिले नाही. मनात केवळ एकच ध्यास, श्रीगुरूचे दर्शन होईल, त्यामुळे आपले देखील दैन्य, दुःख, दारिद्र्य यांचा परिहार होईल. आपले सर्व मनोरथ सिद्धीला जातील असा विश्वास त्याला वाटू लागला. अशा प्रकारे श्रीगुरु चरणाच्या दर्शनाचा निर्धार मनाशी धरून तो चालत असताना त्याला वाटू लागले, आता मी श्रीगुरूच्या दर्शनाच्या ओढीने जात आहे, परंतु त्यांना मी काय अर्पण करणार? मी काहीतरी अर्पण केल्याशिवाय ते मला दर्शन देतील का? श्रीगुरू तर माझी माता आहेत. माता लेकराकडे काय मागणार? नामकर्णी मनात असे विचार करीत चालला होता. देवांनी ध्रुवाला अढळपद दिले, परंतु ध्रुवाने भगवंताला काय दिले होते? ध्रुवाने तरी देवाची भक्ती केली होती, परंतु आपण तर देवाची काहीही सेवा केलेली नाही, म्हणून श्रीगुरू रागवले तर नसावेत? असा प्रश्न नामकर्णीच्या मनात निर्माण झाला. व्याकुळ होऊन नामकर्णी श्रीगुरूला मेघाप्रमाणे कृपा वर्षाव करण्याची प्रार्थना करू लागतो. सेवा घेऊन कृपा करणे हे काही दातृत्व नाही. मेघ आकाशात असतात, परंतु जलाधारांचा वर्षाव करून भूमीवरील नद्या, तळी, विहिरी भरून टाकतात. त्यांची कोण सेवा करतो? त्याचप्रमाणे हे श्रीगुरुनाथा, मी जर आपली सेवा करू शकलो नसलो तरी आपण माझ्यावर कृपा वर्षाव करा. नामकर्णीची व्याकुळ अवस्था पाहून भक्त दयाघन प्रभूंनी त्वरेने धाव घेतली.
आपल्या लहानग्या वासराला स्तनपान देण्यासाठी ज्या ओढीने गाय धावत जाते, त्या ओढीने आपल्या भक्ताचे इच्छित पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष श्रीगुरू गाणगापुराहून येऊन अर्ध्या वाटेतच नामकर्णीला मनाने भेटले. मनचक्षुसमोर दिसणाऱ्या श्रीगुरूच्या मूर्तीच्या चरणी नामकर्णीने आपले मस्तक ठेवले. त्यांच्या चरणावरील धूळ आपल्या जटेच्या केसांनी झाडली. हर्षभराने त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अशा प्रकारे भक्ताच्या हृदयात स्थिरावलेल्या श्रीगुरूंना पाहून लेखक सरस्वती संतोष पावला. इति श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 1 समाप्त.